विवेक आपण जॉईन व्हा. सर आपण कुठे असाल तर जॉईन व्हा लगेच. प्लेअर ऑफ द मॅच द्यायचा आहे मिस्टर विवेकला. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. एक बॉल 3 धावा गोल्डन चौकार मारून दाखवला. या समीर दादांच्या शुभ हस्ते हा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातो. चला आपण विवेक जॉईन व्हा. गोल्डन चौकार ना भूतो ना भविष्यती अशी झालेली मॅच पाहायला मिळाली. आरडी चांदोब विपक्ष मयूर ग्रुप. एक बॉल 3 असताना गोल्डन चौकार मारलेला फटका पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम मयूर दादा पिसेकर आणि प्रतीक दादा पिसेकर आणि संपूर्ण मयूर ग्रुप टीम हडलक आरडी चांदोब. चावूया नक्कीच रेग्युलर पोलकडे. 2 आदिवासी टीम्स पाहायला मिळतात. 2 बलाढ्य टीम्स कुडेरान विपक्ष एमके बॉईज खामगर. आणि जशी या पहिल्या सत्राला होईल जॉईन तसे मात्र नक्कीच पाहू शकाल आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ शिळंदवाडीचा बुलंद आवाज ते जॉईन होतील. विशालजी बांगारे हे मात्र जॉईन होतील तुर्तास. थँक्यू. थँक्यू विकीजी शेवाळ सर. अगदी शापूरचा बुलंद आवाज सध्या आपण ऐकत होतो. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेत ज्याचा आवाज जो आपण सातत्याने ऐकत असतो या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. अगदी पाहा गेलं तर दोन्ही संघ जबरदस्त संघ सध्या तरी एकमेकांच्या विरोधात भिडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहा गेलं तर 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज एमके बॉयज क्रिकेट संघाचे दाखल झाले गेलेत. ओ मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर जरूर डॉट बॉल आले होते. त्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला. टक्कन असा आवाज आलाय आणि पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते गणेश. तर त्यांच्या सोबतीला हनुमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. सातत्याने या टीमचा तारणहार ज्याला संबोधलं जातं गणेश. त्याच्या बॅटमधनं जरूर धाव संख्या येत आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले होते. त्यानंतर या बॉलवरती षटकार आलाय. अगदी पाहिलं तर आउट ऑफ द पार चेंडू जो आपल्याला पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती जरूर 6 धावा ज्या आल्या आहेत. स्कोर बोर्डवरती एकही धाव पाहायला मिळत नव्हती. परंतु या बॉलवरती यावा त्याचा कनेक्शन प्रॉपर कनेक्शन बॅटवरती झाला गेलाय. आणि बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे जो पाहायला मिळाला. परंतु आतला बॉल जरूर तुझा होता परंतु हा बॉल माझा आहे असं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रोहित चांगली कामगिरी करतोय. पासिंगचा खेळ सुरू आहे. 5 षटकांचा सामना. 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला अधिकच्या धावा जरूर बनवाव्या लागतील कारण की चांगल्या प्रकारचा ग्राउंड देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा पटका जरूर सजवला आहे. लांबच लांबवर दूरच दूरवर शॉट लॉंग ऑफला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा येतोय मोठा स्ट्रोक. षटकार. बॅट मधनं जरूर धावा येत आहेत. टीमचा पहिले षटक समाप्त झालाय. षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा देखील हव्या तशा पाहायला मिळतात. 3 षटकार लगावले गेले होते त्या अनुषंगाने धावा हव्या तशा पाहायला मिळतात. 18 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती लगावल्या गेल्यात. पासिंगचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये एमके बॉयज क्रिकेट संघ बॅटिंग करतोय. बॅटिंग करत असताना 18 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. रोहन आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 2 घेऊन आलाय. पेवनच्या पहिल्या षटकामध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळत होता. त्याला देखील पुरेपूर हवा तसा समाचार जो घेतला गेला बॅटिंग करत असताना गणेशच्या माध्यमातून 6 बॉल फेस केले गेले होते. त्याच्या बॅटमध्ये 18 धावा ज्या लगावल्या गेल्या स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा रोहन आलाय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 घेऊन.
किती धाबा येतील या षटकामध्ये पुरेपूर कमबॅक करावा लागेल, कारण की P1च्या पहिल्या षटकामध्ये हव्या तशा धाबा त्या जरूर आल्या आहेत. या साऱ्या धाबा येण्यात तितकंच गरजेचं राहील. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला गेले होते. बॅटर हनुमान आपल्याला पाहायला मिळतात ऑन द स्ट्राईक एंड वरती. त्याच्या बॅट बद्दल जरूर धाबा आली नाहीये. या बॉल वरती डॉट बॉलची सांगता केली जाते. गोलंदाज रोहनच्या माध्यमातून याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण की P1च्या पहिल्या षटकामध्ये हव्या तशा धाबा ज्या जरूर आल्या आहेत त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज रोहनला देखील शॉट ऑफ लाईन चेंडू चापक शॉट जरूर मारायचा होता. क्षेत्रचक जरूर उपस्थित आहेत. पॉइंटच्या डोक्यावरनं स्लाइड करायचा होता, परंतु तसं घडलं नाहीये. या बॉलवरती जरूर सिंगल धावा आली. बॅटर हनुमानला जे काम करायचं होतं ते काम जरूर करून दिलंय, कारण की त्याला देखील ठाऊक आहे की बॅटर गणेशच्या बॅट मधनं आज धावा येत आहेत. त्या अनुषंगाने मी पुरेपूर त्याला ऑन द स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम करेन आणि ते त्याच्या माध्यमातून केलं गेलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती गणेश पाहायला भेटतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न परंतु घडतंय काय? यस, क्लीन बोल्ड विकेट, मोठी विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. ज्या बॅटरच्या माध्यमातून जरूर सातत्याने मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत होते, तो बॅटर सध्या तरी मैदान सोडावं लागतंय. बॅटर गणेशची विकेट जी या षटकामध्ये घेतली गेली. गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहनच्या माध्यमातून पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अशा प्रकारे विकेट. गोलंदाजी करत असताना क्रमांक 2 मध्ये सध्या तरी आपण पाहता बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर पाहायला भेटत होती, परंतु डी फॉर दॅट तशाच त्याचं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज रोहनच्या माध्यमातून इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण की स्कोपवरती धाबा देखील आले. त्या अनुषंगाने अशी गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा चेंडू होता, कल्ली पॉइंट वर ढकलून दिलाय. शतक 2-2 धावतायत, पाठलाग करतायत, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर आउटफील्ड फास बॉल सीमारेषा पार चौकार. कम ऑन डीजे. पाहायला भेटत होत्या, परंतु त्या बॉल वरती जो इथे चौकार आला, चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने फ्लाय होती. धावसंख्या 23 वरती, परंतु घडते काय? पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आदल्या बॉलवरती चौकार आला होता. त्या अनुषंगाने कुठेतरी प्रेशर आणि प्रेशर सध्या तरी गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहन वरती आपण पाहू शकाल. त्या बॉलवरती आपण तर धाव कर्ज केली गेली. स्कोरबोर्ड वरती जर का नजर टाकायला गेली तर 24 धाबा, 1 विकेट गमावली गेली. हरकत नाहीये, धाबा जरूर येत आहेत, कशा काही येईना, परंतु धाबा येणं तितकंच गरजेचं राहील. पोलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला पटका सजत होता, क्षेत्राच्या उपस्थित होते. 38 सर्कलच्या आतमध्ये हवा त्याचं प्रोटेक्शन कुठे क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्या बॉलवरती एक सिंगल धाब जी ते सहजरित्याने कंप्लीट होती. 25 धाबा तर लगावल्या गेलेत. अजूनही किती धाबा येतील, कारण की 5 षटकांचा सामना, 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50 ते 55 धावेचं टार्गेट जे इथे सेट करावं लागेल. परंतु त्या अनुषंगाने बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. इवाच्या पहिल्या मध्ये धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर गणेशची विकेट सॅक्रिफाईस करून दिली. झेलची संधी उपलब्ध झाली आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं स्लाइस करायला होता, क्षेत्राच्या उपस्थित होते, परंतु थोडेसे दूरवर राहिले आणि त्या बॉलवरती बघता बघता एक सिंगल धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतो. षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 26 धाबा, 1 विकेट गमावली गेली. बॅटिंग करत असताना सध्या तरी आपण पाहता एम के बॉयज क्रिकेट संघाला 1 विकेट गमावली गेली, परंतु 26 धाबा ऑन दी स्कोरबोर्ड. चला स्पीडअप ठेवा मित्रांनो, अधिकचा उशीर नकोय. थोडस सहकार्य करा, कारण की अधिकचे सामने ज्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहे त्या अनुषंगाने थोडस सहकार्य करा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. रेग्युलर गट मधले देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर एक्स्ट्रा गट मधील देखील अजून एक सामना जो खेळवायचा शिल्लक आहे त्या अनुषंगाने थोडस सहकार्य करा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. आकाशाला मैदानाच्या आतमध्ये तिसरी षटक मार्गचा असताना गोलंदाजी करण्यासाठी आकाश जो इथे दाखल झालाय.
समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खाली राहायला गेलाय चेंडू अगदी पाहू शकाल आपण गोलंदाज अक्षरच्या माध्यमात डॉट बॉलची सांगता केली जाते डॉट बॉल तर तुम्हाला फेकावेच लागतील कारण की जरूर धाव संख्या देखील चांगल्या प्रकारे पाहायला भेटते 2 षटक समाप्त झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा स्कोर बोर्ड वरती लगावले गेलेत लाईसा 1 विकेट इन द स्कोर बोर्ड 26 समोर ठेवण्याचा प्रयत्न उडवलाय परंतु झेलची संधी उपलब्ध झाली शॉट लॉंग ऑफला आणि बघता बघता सॉरी शॉट लॉंग ऑनला प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळत होतं आणि बघता बघता त्या बॉल वरती इथे विकेट बॉल वरती एकही धाव खर्च केली नव्हती तर नंतर या बॉल वरती देखील एक मोस्ट विकेट जी इथे लगावली गेली त्याच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करून दिली आपल्या संघासाठी भरपूर या षटकामध्ये चांगली कामगिरी करते परंतु या 4 बॉल वरती जर का हवा तसा परफॉर्मन्स पाहायला मिळाला एमके बॉयज क्रिकेट संघाच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा हव्या तशा धाबा जरूर येतील यात मात्र काही शंका नाही जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटतोय हवा तसा कनेक्शन बॅट मध्ये टक्कन असा आवाज आला आणि बॉलला देखील पाठवून दिलाय बाउंड्रीच्या पलीकडे षटकार कम ऑन डीजे मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्याच्या बॅट पद्धत जरूर धावसंख्या येत परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये आकाश आपल्याला पाहायला मिळतोय आदला बॉल तुझा होता परंतु हा बॉल माझा आहे मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज आकाशचा हा डॉट बॉल जितके डॉट बॉल फेकले जातील तितके कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल परंतु हव्या तशा धावा देखील स्कोरबोर्ड वरती लगावले जातात पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू पूल परंतु क्षेत्राच्या उपस्थित डाऊन दी बॉल खाली जेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु तसं काही घडणार नाहीये त्या बॉल वरती जेल संपादित झाला नाही बघता बघता 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत यस एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते सॉरी अगदी पागद्र एक धाव जी या बॉल वरती सहजरित्याने कंप्लीट होती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटर कमलाकरला आपण पाहताय पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू होता मोठा पटका जरूर सजवण्याचा प्रयत्न होता बॅटर कमलाकरचा परंतु हवा तसा कनेक्शन झालं नाही आणि डॉट बॉल आलाय षटक समाप्तीचा पंचाचा इशारा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावले गेले 33 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत चला स्पीडअप ठेवा अगदी पाहायला तर 3 षटक समाप्त झाले मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या देखील हव्या तशा पाहायला भेटत आहेत 3 षटक समाप्तीनंतर 33 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती लगावल्या गेल्या चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर येते 11.00 ची सरासरी गाठत असताना अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते बॅटिंग करत असताना एमके बॉयज क्रिकेट संघाला देखील कमी लेखून चालायचं नाहीये सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या स्पर्धा खेळल्या गेल्या त्या अनुषंगाने बॅटिंग जी केली जाते समोर ठेवण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर सजवायचा होता परंतु कनेक्शन झालं नाहीये आणि बघता बघता डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये थर्ड स्लिप मध्ये थोडंसं फंबलिंग जरूर आपल्याला पाहायला भेटत होतं परंतु हरकत नाहीये जरूर बॉल अडवला गेलाय आणि एकही धाव खर्च करत नाही सध्या तरी गोलंदाज रुपेश आलाय मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये हवं तसं जर का कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळालं तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर या षटकामध्ये कमबॅक करून शकतोय गोलंदाज रुपेशला आपण पाहताय
गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. Disconnected. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. गोलंदाजी करत असताना रुपेशला आपण पाहतोय सातत्याने डॉट बॉलची सांगता केली जाते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले परंतु हरकत नाहीये. मनोजला देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. त्या अनुषंगाने त्याच्या बॅट पद्ध मागच्या षटकामध्ये जरूर आपण धावा पाहिल्या होत्या. मोठा स्ट्रोक जरूर आला होता. आल्या आक्रमकता बोलला होता आणि बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याच्या बॅट मध्ये जरूर एक षटकार आला होता. त्या अनुषंगाने स्कोरबोर्डची धावा जरूर येतील यात मात्र तरी काही शंका नाही हो. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल पॉवरफुल फाईन लेगला बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे मॅक्झिमम सिक्सर. थँक्यू डीजे. तीन ती गाडी आणि काम बी गाडी अगदी पाहा जरा 2 बॉल डॉट. त्यानंतर या बॉल वरती षटकार पुन्हा एकदा पैदरच्या आतमध्ये प्रेशर गोलंदाज रुपेश वरती आपण पाहू शकाल. आदल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर तदनंतर आभांतर धाव जी खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चौथा षटक मारत असताना रुपेश आला. रुपेशला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. मोठा पटका धरून सजवला परंतु लांबी किती हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. झेल तर संपादित झालाय परंतु घडेल काय त्या बॉल वरती. यस विकेट. मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी करत होता बॅटर मनोज परंतु इथे घडते काय तर बॅटर मनोजला माघारी परतवण्याचं काम केलं गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रुपेशच्या माध्यमात डी फॉर दॅट तशाच प्रतिउत्तर आपण पाहू शकाल. सुनील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हो गेल्या आक्रमकता रूप धारण केलाय. बॅटर सुनीलच्या बॅट मधून आलाय. हा मॅक्झिमम बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. आज कुठेतरी मी तर म्हणेन नेमके बॉल क्रिकेट संघ यांनी फॉर्म मध्ये दिसतोय. सातत्याने धावा येतात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लगावलाय आणि बघता बॉल पुन्हा एकदा ताकद नजाकत आणि बॉल चालला पुन्हा एकदा बाउंड्रीच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. या स्कोरबोर्डची धावा देखील हव्यातशा पाहायला मिळत आहेत. 48 धावा स्कोरबोर्ड वरती. लाईस ऑफ 3 विकेट अँड स्कोरबोर्ड 48 ऑन दी स्कोरबोर्ड. 3 विकेट गमावले गेले आहेत परंतु हरकत नाहीये. हव्या तशा धावा जरूर येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सुनील दाखल झाला होता. बॅक टू बॅक 2 चौकार ज्याच्या बॅट मधने आलेत आणि धावा वेगाने फ्लाय होत असताना 48 धावा 48 ऑन दी स्कोरबोर्ड. चांगल्या प्रकारचे धावसंख्या येत आहेत. मॅच चांगली आहे कारण की पाहावे तर दोन्ही टीम आज पाहावे तर दोन्ही संघ जवळचे संघ एकमेकाच्या विरोधात संघर्ष करत असताना फास्ट निमे बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहताय एमके बॉयज क्रिकेट संघाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज लागली आहे. घडतंय काय तर जरूर या बॉल वरती शेवटचं षटक मारत असताना विकेट येते या बॉल वरती.
पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, त्यानंतर या बॉलवरती डॉट बॉलची चांगला केलीच गेली. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झालेत. नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जेलची संधी उपलब्ध झाली आणि यस जेल देखील संपादित झालाय. बॅटर नितेश बॅक टू द डगआउट. चला यापुढे होणारा सामना वाकडीवाडी बनाम अपोजिट एकनाथवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. अधिकचा उशीर नकोय. अधिकचे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत, त्या अनुषंगाने टॉच विन करण्यासाठी या तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. एकनाथवाडी बनाम वाकडीवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू होता. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत होते, परंतु त्या बॉल वरती कळतंय काय, यस डीआर ची मागणी घेतली गेली. यस अगदी पाहायला तर बॅटर सेफ असतील. या बॉलवरती जरूर धाव जी सहजरित्याने घेतली गेली. बॅटिंग करत असताना आपण पाहताय हाजी आले होते मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर त्या दस्तानामध्ये जरूर चेंडू आपल्याला पाहायला भेटत होता, परंतु हवा तशी थोडंपैकी आपल्याला पाहायला भेटली नाही. थोडासा स्लो मोशन जो विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाला, त्या अनुषंगाने इथे धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. स्कोरबोर्ड वरती धावा देखील पाहायला भेटत आहेत. 49 ऑन दी स्कोरबोर्ड. लाईस ऑफ 5 विकेट. 5 विकेट गमावले गेलेत. 49 धावा ज्या लगावले गेल्यात. पुलर लेनचा चेंडू मोठा फटका जरूर सजवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेलची संधी उपलब्ध झाली, परंतु झेल होतोय जमिनीला जाण आणि त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मानावं लागेल, कारण की बघता बघता 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. धाव फलकावरती धावा देखील चांगल्या प्रकारे पाहायला भेटत आहेत. 51 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. पासून खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली केली जाते. एमके बॉईज क्रिकेट संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, परंतु कुठल्या प्रकारची धाव जी इथे घेतली जाणार नाहीये. यस विकेट जी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलवरती बघता बघता विकेट देखील जी संपादित झाली. तीस बॉल आणि 52 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर 51 धावा जरूर बनवल्या गेल्या. 30 बॉल आणि 52 धाबेचा टार्गेट सेट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज लगेचच दाखल करा. अधिकचा उशीर नकोय, त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. जरूर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असेल चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला भेटत होती, परंतु त्यानंतर शेवटचा षटक आपण पाहिलं होतं. शेवटच्या षटकामध्ये अधिकच्या धावा आल्या नाहीये आणि बघता बघता स्कोरबोर्डवरती 51 धावा ज्या बनवल्या गेल्या आहेत. 52 धाबेचा टार्गेट जो इथे सेट केला गेला आहे. मैदानाच्या आतमध्ये लगेचच फिल्डिंग सेट करून घ्या.
टीम तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. तुमचा कॅप्टन इकडे पाठवून द्यायचा आहे, कारण की अधिकचा उशीर नको. वाकडीवाडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, त्या अनुषंगाने तुमचा देखील कॅप्टन इथे उपस्थित व्हा. परंतु सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात, या धाबा चेस होतील की डिफेंड होतील त्या ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील माझे साथी समालोचक, माझे परम मित्र मुरबाडचा एक बुलंद आवाज, ज्याने कमी वयामध्ये आपलं नाव 7 समुद्रा पलीकडे नेऊन ठेवलं, तेच सध्या तरी आपल्याला त्यांचाच आवाज ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स वरती जोडले जातील माझे साथी समालोचक प्रकाशजी बला सर. थँक्यू सो मच. सध्या आपण पाहू शकाल मैदानावरती भरपूर चांगली फाईट जी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट जरूर चांगल्या पद्धतीचं सेट केलेलं पाहायला मिळेल एमके बॉईज खामगड टीमच्या माध्यमातून. आणि अगदी आपण बघू शकता तेच टार्गेट इथून चेसिंग करत असताना मैदानावरती कुडीरान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आमचे परम मित्र खरतर आदरणीय कुणालजी खंडवे यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा ज्या मात्र कामगार संघासाठी येत आहेत. जरूर तेही ऑनलाईनच्या माध्यमातून खरतर सामना एन्जॉय करतायत. जरूर मॅचच्या दिशेने बघतो आपण पाहू शकतात कामगार संघ इथून 30 बॉल मध्ये धाब्यांचा डिफेन्स करतीये. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिलाच बॉल पडल्यानंतर सरळ आपण पाहू शकता फलंदाजाला रोखत असताना विकेट किपरच्या दसारामध्ये पोहोचतोय. सुरुवात डॉट बॉल बनवली गोलंदाज मैदानामध्ये. खेळपट्टीवरती आपण पाहू शकता कमलाकर गोलंदाजी करतायत. आक्रमक मैदानावरती बनणं तितकंच गरजेचं आहे. मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहू शकता तिथे कुडेरान संघाला कारण लक्ष भरपूर मोठं आहे. वेगवान चेंडू लावूड अफिल तिथे आपण पाहू शकतात. फलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा जागेवरती थांबून ठेवले आहेत. बरोबर गोलंदाजी करत असताना कमलाकरच्या माध्यमातून या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी होती आहे. स्कोर बोर्ड लागते एकही धाव नाहीये मॅच मध्ये. अगदी आपण पाहू शकाल भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. रन्स येणं गरजेचे आहेत मैदानामध्ये. अगदी कुडेरान संघाला हो शपलोन करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर पुन्हा एकदा स्विंग बनला होता. धावबाची संधी वारंवार अडकत राहिली होती फलंदाजासमोर आणि स्वतः इथून विकेट सॅक्रिफाईस करतात बॅटर. मॅच मध्ये पहिला धक्का कुडेरान टीमला फलंदाज बाद. नाहीये पहिला विकेट इथून गमवला जातोय. बाबन धावेचा पाटला मैदानावरती सुरू केलेला पण पाहताय अजून एकही धाव मिळाली नाहीये या सामन्यामध्ये. आपण पाहू शकतात अगदी सध्याच्या घडीला बरोबर कुडेरान टीमला एमके बॉईज खामगार संघ मैदानामध्ये गोलंदाजी करतच आपण पाहताय. सध्या तरी या डाबामध्ये चर्चा खूप चांगली आहे. 5 षटकाचा सामना आहे. पहिल्या 5 षटकामध्ये भरपूर चांगली रणनीती बनवली आहे आणि त्या जाबा रोखण्याचा प्रयत्न होतोय. समोरच्या दिशेला अगदी यॉर्कर होता समोर चॉप केलाय. लॉंग ऑफच्या फिल्डर बॉलवरती भरपूर चांगली फिल्डिंग करत असताना आपण पाहताय मिळाली जाईल पहिली सिंगल. चेसिंग करत असताना कुडेरान टीमला धावफलकावरती आपण बघू शकतात 1 विकेट 1 धाव जी मात्र इथून बनली आहे. सामना अगदी शेवटपर्यंत जाणार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण भरपूर चांगला खेळ पाहिला. 1 बॉल 3 ची गरज असताना तिथे
गोल्डन चौकार जो मात्र आपण मयूर ग्रुप संघाच्या खेळाडूच्या बॅटमधून येत असताना बघितलं आणि तो सामना सोडावा लागला होता. आयडी 11 चांदप टीमला मिसामिंग फटका बसलाय. कुडीरन संघ 52 धाबेचा पाठला करतो आणि त्यामध्ये अजून एक नुकसान. फलंदाज बाद डिझाईन. धावफलकावरती मात्र दुसरा विकेट बॅटिंग करणाऱ्या अगदी कुडीरन संघाने गमावलाय. पहिल्या षटकामध्ये सामन्याची रणनीतीतून जर पाहिलं गेलं तर अगदी रोखून ठेवली आहे गोलंदाजी करणाऱ्या एमके बॉईज कामगार संघाने. ओलोबा फुलटॉस ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचतात. आता तिथे डेफिनेटली आपण पाहू शकाल अजून एक फलंदाज बाद. गोलंदाजी जबरदस्त केली आहे मैदानावरती. पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाज काळूराम या गोलंदाजाने परफेक्टली आपण पाहू शकतात गतीवरती नियंत्रित गोलंदाजी जी मात्र मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बघता बघता षटक क्रमांक 1 मध्ये आपण बघू शकतायत भरपूर चांगली चर्चा जी मात्र एमके बॉईज कामगार संघाची राहिली. गोलंदाज कमळाकरच्या माध्यमातून एकच धाव धावफलकावरती 3 विकेट गमावल्यात. एका षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. एका षटकाच्या समाप्तीमध्ये जी सुरुवात अनिवार्य होती चेसिंग करत असताना अगदी कुडीरन टीमला ती सुरुवात भेटली नाहीये. इथे फलंदाजांच्या माध्यमातून आजची रात्र कोणाच्या नावावरती ठराविक चर्चेत जाईल हे आपण पाहणार आहोत. परंतु आजचा संपूर्ण फॉर्मॅट आजचा जो फर्स्ट राऊंडचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळतोय त्यामधून सेकंड राऊंड मध्ये कोण कोण जाईल हे देखील आपण पाहणारच आहोत. दुसरा सामना सध्या तरी आपण रेग्युलर पोल मधली बघतोय. फर्स्ट मॅच सागाचवाडी टीमने भरपूर चांगला खेळ करून जिंकलेला आपण बघितलाय आणि दुसरा सामना मैदानावरती अगदी इथे खेळला जातोय या दोन टीमच्या माध्यमातून. एकच धाव धावफलकावरती पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाजी जबरदस्त राहिले कामगार संघाचे गोलंदाज. म्हणून आता इथून दुसऱ्या स्पेलला गोलंदाजीसाठी दाखल झालेला आपण पाल टॉबोडोची अगदी धाकड फलंदाजी होती ती इथून पूर्णतः खंचित झालेली पाहायला मिळतीये. कसलेली पाहायला मिळतीये. पॅव्हिलियन मध्ये रिटर्न पाठवली आहे. गोलंदाजी करत असताना अगदी एमके बॉईज कामगार टीमच्या पहिल्या षटकाच्या गोलंदाज काळूरामने दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल मिसामिंग. झेलची संधी कमिटमेंट खूप 100% मधून दिली आहे. जबरदस्त एफर्ट्स. दाबाची संधी तिथे आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा फलंदाज बचावला जातोय. खेळपट्टीवर आपण बघू शकाल 2 रन्स जे मात्र या बॉल मध्ये मिळत आहेत धावफलकाला. 3 धाबा. सामना चर्चेचा आहे अगदी आपण पाहू शकतायत. 52 धाबेचा पाठला केला जातोय या सामन्यामध्ये. सध्या तरी या डाबामध्ये अगदी आपण बघू शकाल कुडीरन संघाच्या माध्यमातून पुढे ठेवलं मिसामिक. पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जेलची संधी. वा पकडला जाईल. जेल फर्स्ट टीमला क्षेत्ररक्षक बीट झालेत बट बॅकअप मिळालंय आणि तिथे संपादित केलं अजून एक जेल. कुडीरन टीमला अजून एक विकेट. होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकाल बैलगाडा क्षेत्रामध्ये करतर ज्यांच्या नावाचा बोलबाला आणि अगदी आपण पाहू शकाल हरण्या बैलाचे मालक माननीय श्री हेमंतदादा फुलवरे साहेबांचं मात्र यथोचित शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी ज्यांच्या खरतर संकल्पनेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच आपण पाहू शकाल माननीय श्री
हेमंतदादा फुलवरे साहेबांचं शुभागमन जे मात्र इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणतात ना खरतर आयोजकांनी हाक द्यावी आणि पाहुण्यांनी साथ द्यावी. खरतर दादांच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येकी वर्षामध्ये या स्पर्धेला खरतर भरपूर मोठा हातभार असतो आणि आपण पाहू शकता दादाची उपस्थिती जे मात्र या मंचावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पाहुण्यांचं करूया अगदी शब्द सुमना आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. अगदी आपण बघू शकाल आई गावदेवी पिंपलोलवाडी आयोजित साहिल 11 शेळणवाडी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. साहिल प्रदेशात अगदी स्वर्गीय कृष्णा स्मृती चषक अगदी 2026 चे पर्व आणि या पर्वाच्या अगदी आपण पाहू शकता 6व्या रात्रीमध्ये माननीय श्री हेमंतदादा फुलवरे साहेबांचं शुभागमन जे मात्र होत असताना आपण पाहताय. अगदी साहेबांचं सहर्ष स्वागत. मॅच जबरदस्त आहे. सामन्यामध्ये आपण पाहू शकाल चेसिंग करत असताना कुडेरांग संघ पूर्णतः पाकपुडला दिसतोय. वेगवान चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न शॉट थर्डमॅन मध्ये चेंडू इंटर राहिला बटोरली जातीये. चोरट्या स्वरूपामध्ये एकेरी सिंगल येईल. स्कोरबोर्डला आपण बघाल 4 गण्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4 जाबा. अगदी 5 जाबाच्या मात्र दाफलगावरती आपण पाहताय. बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये कुडेरान संघाच्या मनोज ऑन बॉलिंग ट्रॅक वरती फेकून दिलाय. सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅटर राजच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय. मिड विकेट सी मार्गेच्या बाहेर. षटकार प्रकाश मैदानामध्ये तिथे आपण खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना बघतोय. षटकार आलाय. षटकाच्या अगदी लास्ट बॉल वरती सिक्सर जो मात्र येत असताना आपण पाहताय. कुडेरान टीमच्या दाफलकाला आपण बघताय अगदी 12 धाबाच्या मात्र दाफलकावरती आपण अंकित झालेले पाहतोय. चेसिंग इथून 52 धाब्याची केली जाते. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा वॅकेंट एरिया कव्हरच्या दिशेमध्ये फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 फुलवरे साहेब जे मात्र नक्कीच व्यासपीठावरती आवर्जून या सामन्याचा आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने जर पाहिलं गेलं तर समाजसेवक अगदी सन्माननीय आदरणीय जगदीश दादा म्हात्रे, त्याचबरोबर आपण पाहू शकतात सन्माननीय आदरणीय बच्ची दादा यादव, त्याचबरोबर मिश्रा भाऊ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या सोबतीने जर पाहिलं गेलं तर समाजसेवक अगदी मधुकर भाऊ देखील आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. त्या सर्वच फावड्यांच्या उपस्थिती खरं आजची 6वी रजनी जे मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने आपण चर्चेमध्ये बघतोय. 9 चेंडूचा वापर गोलंदाज मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जरूर आता पारितोषिक येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. माननीय श्री हेमंतदादा फुलवरे साहेब अरणा बैलाचे बालक खरतर ज्यांच्या माध्यमातून आता पारितोषिकांचा वर्षा जो मात्र होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज जर विकेट अटॅक नोंदवत असेल तर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. आणि बॅटर जर 3 सिक्सर मैदानामध्ये ठोकत असेल तर त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक जे मात्र अगदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजाच्या अँगल वरती इथून फलंदाजाने रिॲक्शन घेतलेलं आपण पाहाल.
जरूर चेक केलं जात आहे. ते आपण पाहू शकतायत रेफर केलं जाईल. गोलंदाजाच्या एल्बो वरती इथून रिॲक्शन बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलेलं आपण पाहताय. अगदी गोलंदाजाचा अँगल फेर पाहायला मिळतोय. थर्ड अंपायरचा डिसिजन जो मात्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅच जबरदस्त आहे. सामन्यामध्ये आपण बघतायत एमके बॉईज कामगार त्यांच्या विपक्षात कुडेरान या दोन टीमच्या माध्यमातून हे दुवंत युद्ध जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल आता 34 जाबेची गरज. मॅच शेवटपर्यंत भिडेल यात मात्र ती शंका नाहीये. सामना जर पाहिला गेला तर इथून चुरजार होत चाललेला आहे. पुढे ठेवले स्लॉट मधून परफेक्टली पार्किंग प्लॉट मध्ये लँड करण्याचा प्रयत्न. कनेक्शन जबरदस्त होतं परंतु फिल्डिंग तितकी चांगली आहे. फ्रीड चेंडू त्याचमुळे फलंदाज मैदानामध्ये इथून आता बचावला जातोय. मिळाली जाईल या चेंडूवरती फक्त आणि फक्त अगदी डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला वाटलं होतं की सहजा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल 18 धाबा दाफलगावरती विकेट जरूर कुडेरान संघाने गमावलेत परंतु मेहनत कुडेरान संघ देखील सोडत नाहीये. 17 चेंडू 34ची गरज. मैदानामध्ये आपण बघू शकतात गरमागरमीचा माहोल जो मात्र सध्याच्या घडीला आपण अनुभवतो या सामन्याच्या माध्यमातून. पुढे ठेवलं स्लाइस करतात कव्हरच्या दिशेमध्ये फटका. उत्कृष्ट आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटच्या बॉलवरती पोहोचतायत. एक सिंगल वेगात कंप्लीट केली आहे. बघता बघता एकाच जाबेवरती मात्र इथून समाधान ठेवत असताना पण दोन्ही फलंदाजांना बघतोय. मॅच शेवटपर्यंत जाती आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती दाफलकाला कुडेरान संघाच्या 19 जाबा बनल्यात. ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षक देखील आतोनात आपल्या समावेश जॉईंट आहेत आणि आजची रात्र जी मात्र अगदी आपण ठराविक जर पाहिलं गेलं तर भरपूर चांगली पाहायला मिळते आहे. आज खरं तर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आणि त्या उपस्थितीच्या माध्यमातून आज या स्पर्धेला भरपूर सारी मोठी शोभा जी मात्र मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. जरूर स्पर्धा खरं तर बनवणं इतकंही सोपं नसतं परंतु आयोजकांची मेहनत आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी माननीय श्री हेमंतदादा फुलवरे साहेबांच्या माध्यमातून खरं तर भरपूर मोठा मोलाचा खरं तर मायेचा हातभार आणि त्याच्याच जोरावरती साकार राहिलेला खरं तर हा चषक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करत असताना एमके बॉईज कामगार संघ मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. 19 धावा दाफलगावरती आहेत. आकुडपट्ट्याचा बॉल पूल केलाय. मैदानामध्ये फलंदाज स्ट्रायकर एंडला लॉब करण्याचा प्रयत्न करतायत पण इथे टायमिंग चुकीचं आहे. अंतर कमी मिळालंय आणि तेच अंतर फलंदाजाला दाखवेल परतीचा रास्ता. विकेट. मॅच करतात इथून अंतिम बॉलवरती जरूर जाणार आहे पण सध्या आपण बघू शकतात विकेट अधीक्षा गमावल्यात आणि कदाचित अशीच गोलंदाजी राहिली तर मग या मॅच मध्ये पुन्हा एकदा चर्चा करतर कामगार संघाचीच होऊ शकते आहे. विकेट मिळालाय. 5 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर विजय मैदानावरती फलंदाजीसाठी इंटर झालेत. हा बॉल सध्याच्या घडीला आपण बघू शकतात अगदी आउटसाइड द ऑफस्टिक पाहायला मिळतोय. विष्णू सर आपल्याला अगदी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मगाशीच करतर आम्ही तिथे चर्चा करत होतो विष्णू सरांच्या सोबत आणि त्यांनी करतर त्यांचा एक व्हिडिओ आम्हाला दाखवला आणि अगदी डान्सिंग अंपायरिंग करतर जी तुम्हाला पाहायला मिळते सध्या भरपूर चर्चेचं नाव करतर जरूर विष्णू सरांचा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगवान चेंडू तिथे फलंदाज मैदानावरती चेंडू आणि बॉलचा कनेक्शन जे मात्र बॅटवरती जरूर झालेलं नाहीये. 22 मधून एकेरी सिंगल जी मात्र या चेंडूवरती मिळाली जाते. स्कोरबोर्डला कुडेरान क्रिकेट संघाच्या 21 जाबा. सामना कठीण आहे. सामन्यामध्ये आपण बघताय 13 चेंडू 31 जाबेची गरज. सामना पूर्णतः जर पाहायला गेलं तर इथून आता भरपूर कठीण होत चालेल. आपण बघताय सध्याच्या घडीला अगदी चेस करत असताना या मॅच मध्ये कुडेरान क्रिकेट संघाला बॅटल खूप इंटरेस्टेड पाहायला मिळते. मिसामिंग फटका बसलाय. समोर मात्र पकडला जाईल
विकेट. अगदी आपण पाहू शकतायत या व्यासपीठावरती उपस्थित अगदी सर्वच पावडेवर ज्यामध्ये आपण बघू शकाल मान्य श्री हेमंतदादा फुलवरे साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर अगदी भारतातील खरतर सर्वाधिक मोठी बैलगाडा जातोय. सामन्यामध्ये आपण बघतायत इथून 12 चेंडू 31 ची गरज पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण पाहू शकतायत उपस्थित खरतर अगदी सर्वाधिक भारतातील मोठी शर्यत खरतर आपण बघू शकतायत. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी आपण बघू शकाल महान भारत केसरी खरतर 2023 चे विजेती गाडीची मात्र आपण पाहिली होती. खरतर अरण्या बैलाचे मालक मान्य श्री हेमंतदादा फुलवरे साहेब जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावरती उपस्थित होत असतात. आणि जरूर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नक्कीच भरपूर सारी चर्चा जी मात्र बैलगाडा क्षेत्रामध्ये जरूर आपण अरण्या बैलाचे आणि त्या बैलाचे मालक खरतर मान्य श्री हेमंतदादा फुलवरे साहेबांची जरूर पाहिली आहे. आणि अगदी कुशेगाव इंदकेसरी मध्ये देखील खरतर नक्कीच दादांचा बैल जो मात्र नक्कीच 2024 मध्ये अगदी विजेत्या गाडीचा प्रथम क्रमांक राहिला होता. आणि जरूर आपण पाहू शकतोय अगदी पोगाव इंदकेसरी मध्ये देखील 2025 ला खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर हेमंतदादा फुलवरे साहेब जे मात्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा खरतर बैल ज्या बैलाडे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर उभ्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि अखंड अगदी जगभरामध्ये जर पाहिलं गेलं तर ज्या गाडा मालकाचं खरतर नाव सुप्रसिद्ध केलं. आणि जरूर आपण पाहू शकतायत मान्य श्री हेमंतदादा फुलवरे साहेब जे मात्र इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जरूर आपण पाहू शकतायत खरतर साहेबांच्या मुलाच्या नावाने खरतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खरतर साहिल दादा आज आपल्यामध्ये नाहीये परंतु त्यांची आठवण करून देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साहिल प्रतिष्ठान चषक ही भव्य मानाची स्पर्धा. आणि जरूर आपण पाहताय साहेबांची उपस्थिती जी मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला मिळालेली आपण बघतोय. मॅच जबरदस्त आहे. सामन्यामध्ये आपण बघतायत इथून चेसिंग होणं थोडस कठीणच दिसतंय अगदी गुडेरान टीमला. परंतु मेहनत सुरू आहे या सामन्यामध्ये. 10 चेंडू अजून देखील 25 ची आवश्यकता या सामन्यामध्ये कुडेरान टीमला. 27 जाबा दाफलका भरती आहेत. बॅटल मध्ये आपण बघताय स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन विजय तिथे फलंदाजी करतोय. पुढे ठेवल्या चेंडू आणि बॅटचं अगदी कनेक्शन पुन्हा एकदा बनलं नाहीये. हा देखील बॉल सरळ निघून चालला विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूचा वापर मैदानावरती आपण पाहू शकतात सध्याच्या घडीला केला गेला. गोलंदाज जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून आता व्हाईट बॉल साठी DRA ची मदत जी घेतलेली आपण पाहताय चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये. वारंवार इथून रेफर होत असताना आपण बघताय टेक्निकल रूम मध्ये. आणि जरूर फील्ड डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना अगदी खेळपट्टीवरती अजयच्या माध्यमातून आपण पाहताय मॅच कठीण दिसते. 9 चेंडू 25 जाबेची गरज जे मात्र या सामन्यामध्ये अजून देखील आपण बघताय. आजची रात्र जे मात्र ठराविक खूप चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जरूर मैदानावरती आज खूप चांगलं क्रिकेट जे अनेक गावाचं आपण बघतोय. स्लॉट मधून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. मिसामी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल संपादित केलाय. जबरदस्त जाईल परतावा लागेल फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला. विकेट.
अगदी कुडेराज संघाला वाटलं होतं मॅच जबरदस्त होईल, परंतु सध्या अगदी विकेट्स अधिकशा गमावलेल्या आहेत. लोबा फुल टॉस फ्लॉप करण्याचा प्रयत्न, तिथे देखील कनेक्शन बनलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल गोलंदाज मैदानावरती आपण पाहताय अजयच्या माध्यमातून. मॅच कठीण आहे, स्पष्टपणे आपण बघू शकता. 7 बॉल 25 कालच्या रजनीमध्ये जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये चेसिंग गोडा भरपूर कठीण जात होतं आणि आज जरूर आपण बघताय तेच चित्र जे पुन्हा एकदा आजमावत असताना आपण बघताय. अजून एक डॉट बॉल येतोय मैदानावरती आपण पाहू शकाल. चौथं षटक इथे संपलं जातं आणि 4 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला चेस करत असताना आपण बघताय 27 धावा बॅटिंग करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये कुडेरान संघाच्या आणि 6 चेंडू 25 ची गरज. ऑन स्क्रीन वरती आपण बघू शकता आपले लाडके पाहुणेवर जे मात्र अगदी या पाहायला मिळत मान राखणारा हिंद केसरी अण्णा बैलाचे मालक मान्य श्री आपण पाहू शकतात हेमंत साहेबांची उपस्थिती जी मात्र या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आज हक्काने जर पाहिलं गेलं तर नक्कीच साहेब देखील या स्पर्धेचा मनमुरागस आनंद लुटत असताना पाहायला मिळतील. जरूर खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर संघर्ष काय गोष्ट आहे हे करता दादांच्या माध्यमातून आपण भरपूर जरूर शिकलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर एक काळ असा होता खरं तर तिथे कोणालाच माहित नव्हतं अण्णाबैल हा खरं तर कोण आहे, परंतु जेव्हा खरं तर महान भारती केसरीमध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आणि तिथून जर पाहिलं गेलं तर नक्कीच अण्णाबैलाची चर्चा आणि सातत्यानं मान्य श्री हेमंतदादा फुलवरे साहेबांची चर्चा जी मात्र अखंड महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अगदी देशामध्ये होत असताना आपण पाहिली आहे. आणि साहेबांची उपस्थिती जी मात्र या मंचावरती आपण झालेली बघतोय. बाटल चांगले 6 चेंडू खरं तर 25 धाब्याची गरज. पहिला चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघतायत डॉट फेकतोय. इथून 5 बॉल 25 धाब्याची गरज. 5 चेंडू 25 ची आवश्यकता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज पुन्हा एकदा अगदी विकेट किपर थोडेसे इथून सूर मारत असताना आपण पाहिलेत. पण आता मॅच मध्ये अधिक औपचारिकता बनत जाईल कारण स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा मुख्य निर्णय पाहायला मिळतो आणि जवळ आता सामन्याच्या विजयाच्या उंबरठ्यावरती एमके बॉईज खामगर संघ इथे जरूर पोहोचला जातोय. पुढे ठेवताय स्कोर ऑफ द विकेटला खेळण्याचा प्रयत्न. मिसामिंग शॉट 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होते थोडासा झेल दूर राहिलाय. परिणामी तिथे आपण पाहू शकतात पुन्हा एकदा अगदी औपचारिकता जी मात्र या सामन्यामध्ये बाकी होत चाललेली आहे. 3 चेंडू 25 ची गरज. मॅच मध्ये इथून जर पाहिलं गेलं तर वन साइड क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला एमके बॉईज खामगर संघ. नेक्स्ट मॅच देखील तितकाच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या मॅच मध्ये. जरूर आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतात. आणि जर उल्लेख करायला गेला या स्पर्धेचा तर अगदी आवर्जून आपण बघू शकाल साहिल प्रतिष्ठाना चषक सुरुवातीच्या खरं कालावधीमध्ये आपण बघू शकतायत द्वारली या ठिकाणी स्पर्धा व्हायची आणि तिथे अगदी 4 बाईक्स ज्या मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच दादांच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागाच्या खेळाडूंसाठी दिल्या जात होत्या. परंतु ती स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आज आपल्या बदलापूर विभागामध्ये आणि पिंपलोडी गावामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जरूर आज साहिल प्रतिष्ठान ही स्पर्धा साहिल प्रतिष्ठान चषक ही स्पर्धा जर पाहायला गेलं तर 4थ्या पर्वामध्ये जी मात्र आपण नक्कीच आमचे विनायक दादा असेल संपूर्ण अगदी गावकरी असेल ज्यांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग राहिली आहे. आणि आज आपण बघू शकतायत दादाची उपस्थिती जी मात्र या मंचावरती आपल्याला मिळत असताना बघितली आहे. याच दरम्यान षटक क्रमांक मैदानावरती 5 संपलं जाईल सामन्यामध्ये आपण बघतायत विजय संपादित केला एमके बॉईज खामगर टीमने. अभिनंदन राहील कामगार क्रिकेट संघ अडलक आणि